सांगणे वक्त्याचा ते कर्तव्य तया न्यायानं जंगल में मंगल असा हा कार्यक्रम श्री नाथ मस्कोबा देवस्थान मंदिर जोगेश्वरी माता या मंदिराचा जीर्णोद्धाराचा हा भव्य आणि दिव्येश्वरी संपन्न सोहळा मोठ्या थाटात संपन्न होते बघा। भागवा भागवी नाही, काट कसर नाही, इतकं उत्कृष्ट असं मंडप डेकोरेशन मंदिरी तेवढ्या ताकदीचं आहे। इथं आल्यावर मला वाटलं नाही मी हरिबाच्या वाडीमध्ये आलो, पाऊल टाकल्याबरोबर असं वाटलं, मला वाटलं प्रभू रामचंद्राच्या अयोध्येमध्ये आलो। इतकं उत्कृष्ट मंदिर आहे बघा। एखाद्या श्रीमंत बापानं आपल्या एकुलते एक लाडक्या लेकीचं लग्न जसं थाटात लावावं तेवढ्याच थाटानं तुम्ही जोगेश्वरी माता श्री नाथ मस्कोबा महाराजांचा हा कार्यक्रम आखता। समस्त गावकरी मंडळीला मी धन्यवाद देतोच, पण गावकरी मंडळींच्या निमंत्रणाचा मान राखून काही काही श्रोत्यांनी लांबून लांबून येऊन या कार्यक्रमाचं सौंदर्य वाढवलं म्हणून आलेल्या श्रोते मायबापालाही गावकऱ्याच्या तर्फे मी धन्यवाद देतो। विठ्ठल विठ्ठल। असा कार्यक्रम बघा, गर्दी दर्दी शिस्त शांतता आणि या सर्वांच्या एकोप्यानं कार्यक्रमाला लाभलेली भव्यता आणि या कीर्तनाच्या साथीला सर्वच महाराष्ट्रातील दिग्गज महाराज मंडळी, गोड असे मृदंगाचार्य आमचे परम मित्र अविनाशजी महाराज लेकुळे तुम्हालाही नमस्कार। दुसरे मृदंगाचार्य अमर महाराज वा तुम्हालाही नमस्कार। इकडे गायनाचार्य पवन महाराज तुम्हालाही नमस्कार। दुसरे गायनाचार्य चंद्रकांत महाराज तुम्हालाही नमस्कार। शिवाजी बाबा असतील, विष्णुपंत बाबा असतील, आणखी काही महाराज मंडळी मला माहिती आहे बरं का, सर्व तुम्ही आदरणीय वंदनीय आहात। लांब लांबून आलेले सगळे जाणते पारमार्थी आणि सबंध गावकऱ्यांच्या वतीनं श्रीनाथ मस्कोबा मंदिराच्या वतीनं जोगेश्वरी मातेच्या मंदिराच्या वतीनं मला कीर्तनाचं निमंत्रण देणारे आमचे आदरणीय वारकरी किशन बाबा चौधरी यांनी, ते माजलगावचे वारकरी त्यांना वारीत भेटले होते, मधुकर कोरडे माजलगावकर, ते म्हटले आमच्या थोरात महाराजाला बोलवा, तुम्हाला ढोक महाराजाला बोलवायची गरज पडणार नाही। पण आम्ही काय ढोक महाराज नाही, आम्ही ढोक महाराजांचे शिष्य आहेत बरं का, नाहीतर आम्ही ठव होतो। पण ढोक महाराजच्या कृपेनं त्यांच्या मागे पावलावर पाऊल टाकायचा तो विद्वान महात्मा आहे आणि त्यांच्या या महात्म्यांच्या कृपाशीर्वादानच मी तिथं बोलायला इथं आलेले बघा। नाहीतर विचार करण्यासारखी गोष्ट आहे। उत्कृष्ट असा कार्यक्रम आणि जिकडे तिकडे डोंगर आहे आणि भव्य आणि दिव्य असं मंदिर आहे बघा। इथं पाऊल टाकल्याबरोबर किती माणूस दुःखी असला त्याचा दुःखाची हानी करण्याची ताकद या मंदिरामध्ये आहे। पण इथं आलेला भाविक श्रीनाथ मस्कोबा देवस्थानावर, माता जोगेश्वरी या देवस्थानावर ज्यानं आपलं मस्तक टेकवलं त्याला काहीच कमी पडणार नाही, कारण की इथलचा आशीर्वाद वाया जात नाही। म्हणून यावर का म्हणून आशीर्वाद आणि आश्वासन हे शब्द जरी जवळजवळची वाटत असते तरी दोघांमध्ये जमीन आसमान इतकं अंतर आहे। कारण की मंगने के बाद मिल जाता है उसे आश्वासन कहते हैं, और न मंगने के बाद मिल जाता है उसे आशीर्वाद कहते हैं। और अंतकरण की शुद्धता हो तो आशीर्वाद मंगना नहीं पड़ता, मिल जाता है। असं श्री नाथ मस्कोबा या देवस्थानावर भव्य आणि दिव्य असं मंदिर उभारलेलं आहे आणि तशीच छत्रपती शिवरायांची मूर्ती पण नाही का भव्य असा हा पुतळा उभारला आहे। म्हणून सबंध गावकऱ्यांना मी धन्यवाद देतो। वैयक्तिक एकेकाला वंदन केल्यापेक्षा मस्तके हे पायावरी वारकरी संतांच्या गाणारे गंधर्व आहेत तर वाजवणारे इंद्र आहेत। तुम्ही जनकासारखे अष्टावक्रासारखे विद्वान श्रोते आहात।
पण आता मिस शुकाचरण आहे, पण रात्रीच्या 10 वाजेपर्यंत भागवून घ्या, एवढा नाही उशीर करणार. आणि माझा परिचय तर सगळ्यांनाच माहिती, माणसं युट्यूबला ही कीर्तन चालत असतात आणि माझी टीव्हीला फार 200-250 वेळेस टीव्हीला जी टॉकीजला चॅनलला कीर्तन येऊन गेले. पण मी माझा परिचय सांगत असून आपला परिचय ऐकण्यासारखा आहे बरं का. आम्ही आहोत थोरात बरं का महाराज, आम्ही आहोत थोरात, पण आमचं होतं थोडा अपस्वरात. हे मंडळी आहेत स्वरात, तुम्ही पडू नका घोरात. आपलं कीर्तन नाही कोणाच्या घरात का दारात, आपलं श्रीनाथ मस्कोबांच्या दरबारात. नाहीतर यसाल रागाच्या भरात, हंसाल तोंडावर परात, किंवा काळसाल गावानं वरात. पण जोगेश्वरी माताच्या कृपेनं होऊन जाईल जोरात. विठ्ठल विठ्ठल. जर का कीर्तन पटत असेल बोलवा तुमच्या पण परिसरात, नाहीतर घालसाल तिकडे पोरा सोरात. विठ्ठल नाथ मस्कोबा या देवस्थानावर तुमची ही माझी पहिलीच झाली भेट, आणि त्यात मी कीर्तनही करणार नाही लेट. उघडतो माझ्या बुद्धीचं गेट, कारण की आत्ताच्या युगात चालतं नेट, म्हणून अभंगावर येतो थेट. विठ्ठल विठ्ठल. अभंग तुकोबाऱ्यांचा आहे, तुम्ही विश्वनाथ दीन रंकमी अनाथ. काशी विश्वनाथाचा हा अभंग आहे. अभंग निवडण्याचं कारण सांगा बघा. श्रीनाथ मस्कोबा हे देवस्थान हे मूळ काशीच आहे, म्हणजे काशी विश्वनाथाचाच हा अवतार आहे. अनेक अवतार आहे महादेवाचे, त्या महादेवाच्या अवतारापैकीच काशीचे विश्वनाथ, आणि त्या विश्वनाथाचाच हे अवतार श्रीनाथ मस्कोबा देवस्थान, काळभैरवनाथ देवस्थान, हे सगळे महादेवाचेच अवतार आहेत. मग अभंगही मी काशी विश्वनाथाचा, महादेवाचं, मस्कोबाचं वर्णन करणाराच हा अभंग निवडला मी. नाथ मस्कोबांचा जर विचार करायचा जर झाला, चरित्र भाग आपल्याला माझ्यापेक्षा जास्त माहिती आहे, कारण की मी तरी वाचून म्हणा ऐकून तुमच्या पुढे सांगते, पण तुमचं हे देवस्थान आहे, माझ्यापेक्षा कदाचित तुम्हाला जास्त माहिती, माझ्या सांगण्यात तरी काही कमी जास्त होईल, पण माझ्यापेक्षाही तुम्ही इतकं गोड मंदिर बांधलं, या अर्थी तुम्हाला चरित्र भाग चांगला माझ्यापेक्षा जास्त माहिती आहे. पण थोडक्या मोठ्या स्वरूपात मी तुमच्या पुढे थोडासा चरित्र भाग जरा जो मला माहिती आहे तो सांगण्याचा प्रयत्न करतो. विठ्ठल नाथ मस्कोबा देवस्थान हे मूळ नाही का काळभैरवनाथाचाच अवतार, पण हे काळभैरवनाथ कोणाचा अवतार? काशीच्या विश्वनाथात. आपण काशीला कधी गेलात तर आपल्या लक्षात येईल बघा, काळभैरवनाथ म्हणजे महादेवाचा, काशी विश्वनाथाचा तो अवतार आहे महादेवाचा. आणि मग काळभैरवनाथ इकडे आपल्या इकडे महाराष्ट्रात इकडे आले. आल्याच्या नंतर इकडे आगळगाव नाही का, तुमच्या चरित्र भाग ऐकण्यातला असेल, आगळगावला आले, तिकडे सोनारीला आले. सोनारी देवस्थान धाराशिव जिल्हा परांडा तालुका, तिथे माझा योग कीर्तनाचा आला होता. सोनारी देवस्थान भव्य देवस्थान आहे काळभैरवनाथाचं, तिथेही काळभैरवनाथ आले. आणि इकडे वीरचे मस्कोबा पुरंदर तालुक्यात, तिथेही काळभैरवनाथ हा म्हणजे महादेवाचाच अवतार आहे. अनेक ठिकाण घोडे उड्डाण याही ठिकाणी त्यांचं काही वास्तव्य झालेले आहे. अनेक चरित्र भाग सोनारी असो किंवा हे घोडे उड्डाण असो किंवा आगळगाव असो की वीरचा मस्कोबा, आणि तेवढ्या ताकदीचं मंदिर आपणही बांधलेले बघा. हे मंदिर या मंदिराकरता, श्रीनाथ मस्कोबा मंदिराकरता ज्यांनी ज्या भाविकांनी आपला सहभाग नोंदवलेला आहे त्यांचं चंद्र सूर्य असेपर्यंत नाव टेकून राहणार आहे. कारण की इथून पुढं भविष्यात जो भाविक पाय टेकवणार मंदिरात आणि देवाच्या पायावर मस्तक टेकवलं तर अगोदरच्या ज्या पिढीने मंदिर बांधलं त्या पिढीला धन्यता देईल, आणि तुमची इथून पिढीची पुढच्या पिढीला सांगणार की आमच्या वाड वडिलांनी एवढा आमच्या करता ठेवा राखून ठेवला. यालाच म्हणतात तुका म्हणे एका मरणीची सरे आणि उत्तमची उरे कीर्ती मागे. कीर्ती रूपानं हे नाथ मस्कोबा हे देवस्थान हे तुम्ही कीर्ती रूपानं तुमचं कायम कीर्ती राहणार आहे. आलेला भाविक प्रत्येक म्हणाल की आमच्या पूर्वजांनी हे मंदिर बांधलं, किती तुम्ही गेले तर हे मंदिर कायम राहणार आहे बघा. कारण की यालाच म्हणाय तर तुम्ही संसारात किती करा ते राहण्यासारखं नाही, आणि इथं संसारात किती करा, काही जरी घर बांधलं
तरी माणसं म्हणतात हे संडास बाथरूम बरोबर नाही, हे इकडं पाहिजेत होतं, हे नाकी नावाला बिचार बांधू बांधू नाही का. ते म्हणतं नाही नाही, हे तुळशी वृंदावन डाव्या साईडला पाहिजे होतं. नाही, एक म्हणतं हे वरचा मजला थोडा आणखी वर काय आकाशात जाईल का. असं म्हणून संसारात तुम्ही किती करा, वास्तू शांतीच्या दिवशी आले की माणसं आपलीच गुंडी खातात आणि आपल्यालाच हिंदी शिकवतात. बरोबर का. म्हणतात नाही नाही, एवढं चांगलं घर बांधलं पण कलर काय बरोबर दिला नाही. म्हणजे तुम्ही संसारात किती करा तरी काहीतरी त्यात राहतच. वर माणसाचे नाही का किती स्लॅब काढले तरी वर्ग असतातच. म्हणजे कधीच पूर्ण होत नाही. त्याचं नाव घर आहे आणि त्याचं नाव संसार आहे. आणि मंदिर एकदा मंदिर झालं, मूर्ती बसते, कळस बसला की मंदिराची पूर्णता झाली. म्हणून काहीच शिल्लक राहत नाही. त्याचं नाव संसार आहे. आणि कधीच आशीर्वाद दिल्याशिवाय देवस्थान तुमच्या करता तुम्ही इथं आलेला भाविक आशीर्वाद घेऊनच जाणार का. एवढं गोड मंदिर बांधलं बघा. म्हणून संसारातलं काहीच शिल्लक राहत नाही. पण इथलं तुम्ही गेला तरी शिल्लक तुमच्या कीर्ती रूपानं राहणार आहे. आणि नाथ मस्कोबा देवस्थान आगळगावला देवस्थान आहे, तिकडे काळभैरवनाथ सोनारीला देवस्थान आहे. आणि त्या सोनारीमध्ये एक कमळाजी नावाचा भक्त होता. आणि त्या कमळाजी नावा भक्ता करतात नाथ मस्कोबानी अवतार घेतला बघा. म्हणून कमळाजी ते मंदिरात असणारा तो पुजारी, देवस्थानाचा भक्त सोनारीचा तिथे भगवंताचं अखंड ध्यान करायचा. कमळाजी धनगर समाजाचा तो व्यक्ती फक्त रात्रंदिवस त्या नाथ मस्कोबा काळभैरवनाथ महादेवाचं अखंड ध्यान करायचा. पण झालं काय, आता शेतकरी भक्त म्हणल्यावर त्याच्याकडे ते शेळ्या मेंढ्या असणारच. तिकडे दुष्काळ पडला म्हणून ते तिथून इकडे निघाले नाही का. घोडे उड्डाण, इकडे वीरला आले. पण झालं काय, ते इकडे आल्याच्या नंतर देवाची आठवण यायची काळभैरवनाथाची. कोणाला? कमळाजीला. की माझ्या देवाचं मला दर्शन कधी होईल, माझ्या देवाचं मला दर्शन कधी होईल. असं कमळाजी नावाचे भक्त रात्रंदिवस त्या भगवंताचं ध्यान करायचे. कुणाचं? काळभैरवनाथाचं म्हणजे मस्कोबाचं. आणि मग ध्यान करत असताना साक्षात देवाने, देवा तुम्ही काही करा पण मला दर्शन भेटलं पाहिजे. कारण की तिकडून शेळ्या मेंढ्या घेऊन इकडे आले, इकडे घोडे उड्डाण, इकडे या परिसरात आल्याच्या नंतर झालं काय, देवाची आठवण यायची. देवा मला कधी भेट होईल तुमची, कधी भेट होईल. साक्षात काळभैरवनाथानं सापाच्या स्वरूपामध्ये, नागाच्या स्वरूपामध्ये त्यांच्या घुमडीमध्ये वास्तव्य केलं. कोणाच्या? कमळाजी नावाच्या भक्ताच्या. बरोबर आहे ना चरित्र? नाही का? चुकलं तर सांगा जा नाही का. नाहीतर मग असं वास्तव्य केलं, नागाच्या स्वरूपात वास्तव्य केलं. आणि मग ते कमळाजी या भक्तासोबत नाथ मस्कोबा हे देवस्थान म्हणजे काळभैरवनाथ रात्रंदिवस त्यांच्या सोबत राहायचे, कमळाजी नावाच्या भक्तासोबत. आणि मग एक दिवसचा असाच प्रसंग, काही लोकांना ही गोष्ट कळाली की कमळाजीच्या घोंगडीमध्ये भगवंताचं सापाचं नाथ मस्कोबा काळभैरवनाथाचं वास्तव्य आहे. देवाच्या स्वरूपात असणारा देवाचा देव महादेव काळभैरवनाथ श्री नाथ मस्कोबा या कमळाजी नावाच्या भक्ताच्या घोंगड्यामध्ये याचं वास्तव्य आहे. ही गोष्ट ज्या वेळेस लोकांना कळाली, लोकांनी कमळाजींच्या वडिलांना सांगितलं की तुमच्या मुलाच्या घोंगड्यामध्ये साप आहे. मग झालं काय, इकडे कमळाजी बेचैन झाले. काय सांगावं आता बाबांना, बाकीच्यांना मी खोटं बोल विचारलं बाबांनी, कमळाजी हे लोक सांगतात ते खरंय का? खोटं बोलू शकत नाही, सांगितलं. आणि मग इकडे देवाची प्रार्थना केली, देवा आता तुम्हाला आणि मला वेगळं व्हावं लागल. म्हणून तिकडे वीर या ठिकाणी आले. आणि मग ते वारुळ होतं, त्या वारुळामध्ये नाथ मस्कोबा म्हणजे नागांनी, काळभैरवनाथांनी, महादेवानी वारुळामध्ये वास्तव्य केलं. राऊतांची जमीन, बरोबर आहे ना, राऊतांची जमीन नाही का. आणि मग ते अनेक दिवस गेले आणि कमळाजी रात्रंदिवस भगवंताचं ध्यान करायचे. एक दिवसचा प्रसंग, त्या राऊतांच्या जमिनीमध्ये ज्यावेळेस ते 12 बैल लावले, 12 बैल लावले पेरण्या करता म्हणा नाही का. झालं काय, यांनी सांगितलं कमळाजींनी, इथे जे वारुळ आहे ना
त्या वारुळाला धक्का लागू देऊ नका. कशा करता ते नका विचारू. फक्त एवढंच सांगितलं नाही त्यांनी की इथं साक्षात काळ भैरवनाथ भगवंत या वारुळात आहे, नाही सांगितलं. पण झालं काय, यांच्या म्हणण्याचं कुणी ऐकलंच नाही. प्रकार असा झाला, 12 बैलन तो नागर आणि तो नांगर हाकणारा राऊतांचा बाचा जमदाडे. आणि मग जात असताना ते कुणीच न काही विचार केला नाही वरळाचा. तसंच नांगर तिथून हाकल्याबरोबर झालं काय, साक्षात भगवंताला काळ भैरवनाथाला अंगाला स्पर्श झाला त्या नांगराचा. परिणाम देवानी आता साप होता काय नागाच्या रूपामध्ये जो फुसकारा मारला. 12च्या 12 बैल आणि तो आऊत हाणणारा जाग्यावर समाप्त झाले. विषाचा परिणाम असा झाला, जाग्यावर समाप्त झाली. ही गोष्ट ज्यावेळेस लोकांना कळाली, नेमकं झालं काय, चर्चा सगळीकडे पसरली. चर्चा पसरल्याच्या नंतर प्रकार असा झाला, माणसं म्हणले एक वयस्कर एक व्यक्ती आला होता, त्याचं नाव कमळाजी होतं. आणि त्यांनी सांगितलं होतं की तुम्ही काही करा, पण तुम्ही जेणेकरून या वारुळावर नांगर हाकू नका. मग तुम्ही ऐकलं नसल. मग झालं काय, याचा दोष काहीच नाही. ही गोष्ट ज्यावेळेस कमळाजी पर्यंत गेली, कमळाजींना तिथपर्यंत बोलवण्यात आलं, वारुळापर्यंत. डोळ्याला धारा लागल्या. माझ्या काळ भैरवनाथाला, माझ्या मस्कोबाला, माझ्या महादेवाला खऱ्या अर्थानं इजा झाली असावी. सगळी तिथं पब्लिक जमली. झालं काय, तेवढ्याच वेळामध्ये काळ भैरवनाथाने कमळाजी नावाच्या भक्ताच्या अंगामध्ये संचार केला. साक्षात भगवंतानं नाथ मस्कोबा महादेवानं काळ भैरवनाथानं कमळाजी नावाच्या भक्ताच्या अंगात प्रवेश केला. आणि मग सगळे त्यांच्याकडे बघत होते. वीज चमकावी असं त्यांचं तेज त्यांच्या पुढे दिसत होतं. सगळ्यांनी क्षमा मागितली. यांनी काळ भैरवनाथाच्या रूपामध्ये अंगामध्ये संचार केल्याच्या नंतर सांगितलं, भक्तांनो मी काळ भैरवनाथ आहे आणि तुम्ही माझ्या या वारुळाहून तुम्ही नांगर चालवला म्हणून हे तुमचे बैल मेले. आणि तो आपण झालं काय, सगळ्यांनी हात जोडले भक्तांनी. तुम्ही कोण आहात? मी साक्षात काळ भैरवनाथ आहे. पण काळ भैरवनाथाने अंगामध्ये संचार कोणाचा केला होता? कमळाजी नावाच्या भक्ताच्या अंगामध्ये. मग भक्त म्हटले, तुम्ही काळ भैरवनाथ जर आहात, आमची शंका दूर, खरंच तुम्ही जर भगवंत आहात, काळ भैरवनाथ मस्कोबा तुम्ही जर असाल, तर हे जे बैल मेलेत ना विषाच्या प्रभावानं, हे बैल तुम्ही जिवंत करून द्या. परिणाम यांनी जमिनीवरची माती घेतली प्रसाद स्वरूपात. त्या बैलावर जशी फेकली, 12च्या 12 बैल त्या दिवशी उठले. मग काळ भैरवनाथाच्या नावानं त्यांनी जयघोष केला. आणि जयघोष केल्याच्या नंतर आता साक्षात कमळाजीला लोक देव मानत होते. आणि मग असं करता करता त्यांची कीर्ती जिकडे तिकडे पसरली. आणि त्या कमळाजी नावाच्या भक्तासाठी नाही का नाथ मस्कोबांनी अवतार धारण केला. मस्कोबा का म्हणतात? त्यांचं नाव काळ भैरवनाथ. पण आपल्या भक्ता करता त्यांनी स्मशानात निर्माण झाले ते. म्हणून मुळात महादेवच स्मशानाशी वस्ती रुद्र करी असे संत प्रमाण आहे. म्हणून त्या कमळाजी नावाच्या भक्तासाठी स्मशानात अवतार धारण केला. आणि मस्कोबाचं सर्वात मोठं मंदिर म्हणतात तिथे वीरलाय नाही का, पुरंदर तालुक्यामध्ये. तोच अवतार म्हणजे काळ भैरवनाथाचा, तोच अवतार म्हणजे महादेवाचा. आणि जो आपल्या इथे जो अवतार आहे तोच मस्कोबा जोगेश्वरी मातेचा अवतार आहे. खऱ्या अर्थानं आपण भाग्यवान आहोत की या देवस्थानाची आपल्याला सेवा घडते, इतकं अन्नदान घडते, इतकी मोठी यात्रा. मला वाटतं नेमकी यात्रा, मला वाटतं छोट्या स्वरूपात कार्यक्रम असावा. पण ज्यावेळेस मी गाडी हवायला आलो, म्हणजे एवढी मोठी यात्रा, मला इकडे मधात यायलाच मला अर्धा तास लागला. म्हणून सगळ्या भक्तांना मी कोटी कोटी धन्यवाद देतो. विठ्ठल विठ्ठल. अशी श्रीनाथ मस्कोबाची ही कहाणी कथा आहे. आणि श्रीनाथ मस्कोबा म्हणजेच काळ भैरवनाथ, आणि काळ भैरवनाथच म्हणजे काशीचे विश्वनाथ.